दर्शक हो नमस्कार. महाराष्ट्राचा आखाडामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पंढरपुरातला जो जुना ऐतिहासिक दगडी पूल आहे तो दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर सोलापूर जिल्ह्यात पावसाने जरी दडी दिली असली तरी पंढरपुरात मात्र पुराचं सावट असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. उजनी आणि वीर धरणातून येणारं पाणी म्हणजे भीमा आणि नीरा नदीचा जो नीरा नरसिंगपूर येथे संगम होतोय, त्या संगमावरून जवळपास 67,523 क्युसेक इतका विसर्ग पंढरपूरच्या चंद्रभागा नदीकडे येत आहे. त्यामुळे नदीकाठील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खर तर आताच आषाढी यात्रा संपली आणि भाविकांची मांदी यादी आपल्याला पंढरपुरात पाहायला मिळाली. खरं तर उद्या पौर्णिमा आणि गोपाळकाला होईपर्यंत अनेक दिंड्या वारकरी पंढरपुरातच असतात. त्यामुळे ते चंद्रभागा नदीला स्नान करण्यासाठी, दर्शन करण्यासाठी येत असतात. त्यांनाही प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. वारकऱ्यांनी, भाविकांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे. आपण पाहू शकता की चंद्रभागा नदीपात्रात कोणतीही आपत्ती घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून NDRFच्या बोटी या ठिकाणी चंद्रभागा नदीपात्रात वारकरी भाविकांच्या रक्षणासाठी दाखल करण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकता की चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिकाचं मंदिर असेल किंवा आसपासचं मंदिर असेल, ते पूर्णपणे त्या मंदिरांना पाण्याने वेढा दिलेला आहे. त्यामुळे पंढरपुरावर पुराचं सावट या ठिकाणी दिसत आहे.